ओके फाईन. आजच्या लेक्चरला तुम्हाला थोडासा पॅटर्न ओव्हरऑल एक्सप्लेन करतो मी. सगळ्यांना पॅटर्न माहितीच आहे, तर थोडं एक्सप्लेन करतो. त्यानंतर पेपरला सॉल्व्ह करताना पेपर 1 पेपर 2 मध्ये आधी कोणते क्वेश्चन घ्यायचे, शेवट कोणते क्वेश्चन घ्यायचे, हा सिक्वेन्स तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचा आहे एक्झामला गेल्यानंतर. आधी पेपर 1चा घेतो मी, मग पेपर 2चा घेऊया. ठीक आहे. आता पेपर पॅटर्न जो आहे हा सर्वांना माहिती, त्यात नवीन असं काही नाहीये. पेपर 1 मध्ये तुम्हाला टाइम जो आहे 150 क्वेश्चन्स आणि मार्क्स पण तुम्हाला 150 आहेत. टाइम किती तुम्हाला? किती? 1 तास 150 मिनिट्स. ठीक आहे. टाइम भरपूर आहे, टाइम पुरला नाही ही कंप्लेंट कोणी करायची नाही. पहिली गोष्ट म्हणजे कोणाला तुमचे एक्सपोज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही. ठीक आहे. पेपर 1चा पॅटर्न हा सर्वांना सेम असतो. मी आधीच क्लिअर करतो. मागच्या वेळेस जेव्हा 21 जानेवारीची एक्झाम झाली होती तेव्हा त्यांनी पेपर 2 आधी घेतला होता मॉर्निंगला आणि पेपर 1 दुपारून घेतला होता. ठीक आहे. ते यावेळेस पण मोस्टली असं करतील, पेपर 2 आधी पेपर 1 नंतर. म्हणजे आपण सांगू शकत नाही आता लगेच काय ते, फक्त लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन जे आहे सब्जेक्ट, पहिला सब्जेक्ट हा तुमचा पॅडागॉजी असेल. तिकडे पॅडागॉजी म्हणा, पॅडागॉजी म्हणा. पॅडागॉजी मध्ये 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स फॉर 30 मिनिट्स. आता पॅडागॉजी सॉल्व्ह करताना पहिली गोष्ट पेपरला तुम्हाला सांगायची गरज नाहीये, सर्वांनी सोबत वॉच कंपल्सरी न्यायचे आहेत. घड्याळ तिकडे काय सत्यनारायण पूजा नाहीये. तुमच्याकडे वॉच नाहीये, भाऊ बहीण आई वडील कोणाचाही न्या. लेडीज हा जेंट्सचा घेऊन जा, काय फरक पडत नाही. जेंट्स हा लेडीजचा घेऊन जा, काय फरक पडत नाही. फक्त जवळ ठेवायचा आहे वॉच कंपल्सरी. कोण काय म्हणते महत्वाचं नाही. ठीक आहे. मागच्याला किती वेळ राहिला, पुढच्या किती वेळ राहिला विचारत बसायचं नाही. पॅडागॉजी मध्ये तुम्हाला 30 आउट ऑफ 30 हा पूर्ण अटेंड, हा मी हे पण लिहितो प्रायोरिटी. सेक्शन तुमचा पॅडागॉजी तुम्हाला सॉल्व्ह करायचा गेल्या. सॉल्व्ह करताना 30चे 30 क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करायचे. याला मार्किंग वगैरे करायचं नंतर सॉल्व्ह करतो वगैरे म्हणायचं नाही. हा सेक्शन गेल्या सॉल्व्ह झाला पाहिजे. पॅडागॉजी सॉल्व्ह करताना तुम्हाला हा आधी का सॉल्व्ह करायचा, याचा ऍडव्हान्टेज तुम्हाला बाकी विषयांचे पॅडागॉजी आहे त्यात पण होईल. तुमचं जरा माइंडसेट तयार होऊन जाईल पहिल्या 30 क्वेश्चन मध्येच. ठीक आहे. म्हणून हा पॅडागॉजी आधी घ्यायचा आहे. सॉल्व्ह करताना पॅडागॉजी तुम्हाला मी खूप वेळा शिकवताना पण सांगितलं होतं, आपण त्यानंतर डिस्कशन करू परत, की हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना प्रत्येक क्वेश्चन मधला प्रत्येक वर्ड रीड करायचा. जर तुम्हाला क्वेश्चन एक्झॅक्ट कळला ना, तुमचं उत्तर लगेच तुम्हाला, तुमचा ब्रेन तुम्हाला सांगणार आहे उत्तर हेच म्हणून. पण हे कधी होईल जेव्हा तुम्हाला क्वेश्चन एक्झॅक्टली कळायला असेल तेव्हा. मग तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज पडणार नाहीये. पहिली गोष्ट. सेकंड सेक्शन कोणता? मॅथ्स का ईव्हीएस? मॅथ्स हा सेक्शन जो आहे याचे पण 30 क्वेश्चन्स आहेत, 30 मार्क्स आणि 30 मिनिट्स. हा टाइम ऍक्च्युअली आपण तुम्हाला पेपर ओव्हरऑल असल्यामुळे टाइम्स तुम्ही तेवढा वेळ त्या विषयाला द्यावा असं नाहीये. मॅथ्स मध्ये ह्या सेक्शनला शक्यतो लगेच हात लावायचा नाहीये. हा सेक्शन आपण 5 नंबरला सॉल्व्ह करणार आहे. हा सेक्शन ना, मॅथ्सला हात लावायचा नाहीये. हा सेक्शन शेवट घ्यायचा, एकदम शेवट. म्हणजे मॅथ्सचं पॅडागॉजी पण शेवट सॉल्व्ह करायचं. का करायचं? कारण मॅथ्सचं पॅडागॉजी पण थोडंसं मॅथ्स सारखंच असतं. ते पण तुमची वेळ खाणार आहे, त्यात तुम्हाला विचार जास्त करावा लागणार आहे. आणि मॅथ्सचं वैशिष्ट्य कसं असतं, की आपण डिस्कस याच्यावर अगोदर पण केलं होतं, की मॅथ्स हा विषय असा आहे की तुम्हाला कळत नाही की आपण डिस्कस विचार करता करता किंवा सॉल्व्ह करता करता किती वेळ आपला निघून गेला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हा सेक्शन 5 नंबरला सॉल्व्ह करायचा. तुमचा मॅथ्स किती चांगला असेल, हा सेक्शनला कोणी आधी हात लावणार नाही. ठीक आहे. 3 नंबर तुमचा असेल ईव्हीएस. ईव्हीएस हा सेक्शन आपल्या हातातले मार्क आहे. आपण सगळं ईव्हीएस फार पूर्ण एकदम धुंदून घेतलेला आहे, विथ पॅडागॉजी, विथ अगेन सब्जेक्ट. तुम्ही सेकंड नंबरला याचे अगेन 30 क्वेश्चन्स फॉर 30 मार्क्स फॉर 30 मिनिट्स. तर तुम्हाला हा सेक्शन जो आहे हा 2 नंबरला घ्यायचा आहे. 2 नंबरला तुम्ही कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला मॅथ्स लागेल. आता तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न सांगतो मी. क्वेश्चन नंबर्स म्हणजे क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 30 पर्यंत तुमचा हा असेल. क्वेश्चन नंबर 31 ते क्वेश्चन नंबर 60 पर्यंत हा असेल. क्वेश्चन नंबर 61 ते क्वेश्चन नंबर 90 पर्यंत हा असेल. क्वेश्चन नंबर 31 ते 60 यांना लगेच बघायचं पण नाही. मॅथ्सचे क्वेश्चन डोळ्या खालून पण घालायचे नाही. तुम्ही घाबरून जाशाल, तुमचा आणखीन कॉन्फिडन्स लॉस होईल. एकदा 30 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला की बघायचं सेक्शन पुढे वर सेक्शनचं नाव लिहिलेलं असतं. समजा वर मॅथ्स नाव लिहिलंय ना, डायरेक्ट क्वेश्चन सोडून द्यायचे आणि डायरेक्ट काय करायचं, ईव्हीएस सेक्शनला जम्प मारायचा. ठीक आहे. त्यानंतर तुमचं लँग्वेज 1
आता तुमचं जे हॉल तिकीट असेल त्याच्यावर स्पष्ट हा गोंधळ बरेचसे मुलं मागच्या बॅचच्या मुलांनी मग घातला होता. ऍक्च्युली तुम्हाला आता आठवणार पण लवकर तुम्ही लँग्वेज 1 कोणतं घेतलं, लँग्वेज 2 कोणतं घेतलं. तुम्हाला फक्त एवढं माहिती आम्ही 2 भाषा निवडलेल्या आहेत. बरोबर ना? आज तुम्हाला एवढं माहिती आम्ही हिंदी मराठी निवडलेली. आपण मराठी 1 आहे, हिंदी 2 आहे, की हिंदी 1 आहे, मराठी 2 हे आपला गोंधळ अजून असतो. बरोबर ना? आहे ना गोंधळ तो? शुअर नाही, मला तुम्ही शुअर नाही या विषयावर, तुम्ही कोणती लँग्वेज कोणती निवडली. तुमच्या हॉल तिकीटवर मेन्शन असतं. पेपरला आठवण्याची गरज नाहीये. जर तुम्ही लँग्वेज 1 मराठी निवडलेली आहे तर पेपरमध्ये वर स्पष्ट लिहिलेलं असेल पेपर 1 भाषा 1 मराठी, तोच सेक्शन सॉल्व्ह करायचा. जे तुमच्या हॉल तिकीटवर दिलेलं आहे. समजा तुम्ही काही तुम्हाला वाटतं मी काही वेगळं निवडलंय आणि नेमकं योगायोगाने असं योगायोग म्हणू शकत नाही आपण, चुकीच्या पद्धतीने आज झालं की चुकून तुमच्या हॉल तिकीटवर लँग्वेज आल्या. म्हणजे लाईक लँग्वेज 2 इंग्लिश आली आणि लँग्वेज 1 तुमची हिंदी आली, तर मराठी सॉल्व्ह करत नाही बसायचं मग त्यावेळेस तुम्ही इंग्लिशच सॉल्व्ह करायचं. थोडक्यात तुमच्या हॉल तिकीटवर ज्या लँग्वेज आहेत त्याच तुमच्या एक्झामच्या लँग्वेज असणार, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. लँग्वेज 1 तुमचे अगेन 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स. हा सेक्शन तुमचा 3 नंबरला असेल लँग्वेज 1 चा. हा चालू होईल क्वेश्चन नंबर 91 टू क्वेश्चन नंबर 120. लँग्वेज 1 तुमचा हिंदी आहे, तर हिंदी तुम्हाला पेपर जो भेटतो मेन पेपर आधी गेलेला आहे. तर मेन पेपरमध्ये 2 इंग्लिश सेक्शन असतात. इंग्लिश भाषा 1, इंग्लिश भाषा 2, हिंदी भाषा 1, हिंदी भाषा 2. जर तुम्ही हिंदी निवडलेली आहे तर हिंदी भाषा 1 मध्ये ते सॉल्व्ह करायचं. 91 नंबर, क्वेश्चन नंबर 91 हा नेहमी कोणाचा असेल, जी तुम्ही लँग्वेज 1 निवडली आहे तिथंच असेल. तुम्ही काय निवडले असेल ती हिंदी, मराठी, उर्दू, इंग्लिश, मल्याळम, व्हॉट मध्ये, ठीक आहे, ती व्यवस्थित बघायची. याच्यात बऱ्याचशा मुलांचे स्कोर कमी होतात. मी बऱ्याचशा मुलांचं ऑब्झर्व केलंय की त्यांनी त्यातून लँग्वेजला गोंधळ घातलेला आहे आणि बरेचसे मुलं घालतात. लँग्वेज पुढचा जो आहे सेक्शन लँग्वेज 2. लँग्वेज 2 अगेन 30, अगेन 30, अगेन 30. हा सेक्शन आपला 4 असेल. हा चालू करायचा 121 ला, संपवायचा 150 ला. यात तुम्ही जी लँग्वेज 2 निवडली, जर तुम्हाला वाटतं मी हिंदी लँग्वेज 2 निवडली, परत ती मेन पेपरवरती असेल, तिकडे लिहिलं असेल हिंदी भाषा 2. जर तुम्ही मराठी 1 नंबर निवडली तर काय करायचं, जो सुपरवायझर असतो त्याला सांगायचं की आम्हाला माझी मराठी भाषा 1 आहे, मला तो क्वेश्चन पेपर द्यायचा, तो सप्लिमेंटरी पेपर असतो. हा मेन असतो तुम्हाला भेटता तो, पुढचा असतो सप्लिमेंटरी असतो, पूरक असतो. पुढचा रूल, पेपर घेताना जे तुम्हाला कोड आला असेल ABCD कोड असतात, पेपर 1 चे कोड असतील ABCD, तर पेपर 2 चे असतात EFGH, ABCDFGH, हा 4 असतात पुढे ते. म्हणजे पेपर 1 जर लाईक आपण 2 मिनिटं करता मानूया, सपोज तुम्हाला डी कोड आलाय मेन पेपरचा, तर सप्लिमेंटरी लँग्वेजचा कोड पण काय घ्यायचा हे पण तुम्हाला सांगायला लागायची गरज नाही पडली पाहिजे. ह्या गोष्टी सुपरवायझरला माहित कधी कधी नसतात. ते काय म्हणतात नाही आम्हाला, त्यांना वाटतं आम्हाला सगळं कळत, असं अजिबात नसतं. कारण ज्या डेडिकेशनने आपण वर्ष घातलेल्या एक्झामला त्यांनी घातलेलं नसतं, त्यांना माहित नसतं. कधी कधी लोक पूर्णपणे न्यू कमर असतात आणि जे सुपरवायझर तुम्हाला शिक्षक म्हणून येतात त्यांच्याविषयी नव्हतंच CTT वगैरे काही, त्यामुळे त्यांना याच्यात एकाशावर खातं माहित नाहीये. त्याच्यामुळे ही जबाबदारी तुमची आहे की तुम्ही त्यांना ऐकायचंच नाही. म्हणा माझा मेन कोड हे आहे, कारण मागच्या वर्षी ही 20 ऑगस्ट 2023 इन्सिडन्स आहे, पूर्ण एक्झाम सेंटरला चुकीचे कोड दिले गेलेले होते. म्हणजे मुलांचा एक कोड असेल, त्यांना रॅन्डम BCD काही पण दिले होते सप्लिमेंटरी मध्ये, आणि मुलांचं म्हणणं सुपरवायझर ऐकत नव्हते. सुपरवायझरचं म्हणणं होतं की रॅन्डम असायचं काही, याचा काही नियम नसतो, असं नाही. त्यामुळं तुम्हाला जो मेन भेटलाय तो सप्लिमेंटरी घ्यायचा. झालं क्लिअर? हा, लँग्वेज 2 तुमची काय असेल ती, म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट तुम्हाला काळजी कुठे घ्यायची आहे की आपण लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 कोणत्या निवडलेल्या आहेत या आपल्या हॉल तिकीटवर मेन्शन आहेत, त्याच पेपर मधून वर बघायचं भाषा 2 माझी कोणती, हॉल तिकीट चेक करायचं, तोच पॅसेज, तेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जरी तुम्ही चुकून उलट पालट केलं, तुमचे 30चे 30 क्वेश्चन ते बाद होत नाही ऍक्च्युली, पण तेवढे तुमचे गोल मॅच झाले पाहिजेत. म्हणून कळलं तुम्हाला, सिरीज घ्यायची नाही. ठीक आहे, चालेल, काय हरकत. आता तुम्हाला पहिली गोष्ट ही कळलं असेल की सगळ्यात पहिलं सेक्शन तुम्हाला कोणता घ्यायचा आहे, पॅडागॉजी. 2 नंबर EVS, 3 नंबर लँग्वेज 1, 4 नंबर लँग्वेज 2, आणि सगळ्यात फास्ट सगळ्यात शेवट तुम्हाला घ्यायचा आहे मॅथ्स. ज्याला वाटतंय मला CET क्वालिफाय करायची, त्याने शेवटच्या 150 मिनिटांमधले ह्या 30 क्वेश्चनला ज्याचे कमीत कमी 40 मिनिटं उरतील, किती उरले पाहिजे, 40 मिनिटं कशाला, मॅथ्सला, तर तुमचा मॅथ्स 30 क्वेश्चन अटेम्प्ट होणार आहे. 30 मिनिटात तुमचे 30 क्वेश्चन होणार नाही मॅथ्सचे, हे तुम्ही आताच क्लिअर करून घ्या.
कारण तुम्हाला मॅथ सॉल्व्ह पण करायचं आहे. हा 15 पैकी 3-4 क्वेश्चन असे असतील जे तुम्हाला बघून सांगता येतील, थिअरीवर असतं. पण आपल्याला मॅथ्स मध्ये आपलं कसं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला इथे काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी की मिनिमम 40 मिनिटं काढायचे आहे. जास्त निघाले तर तुम्ही जास्त प्रकारे मॅथ्स सॉल्व्ह करशाल. त्यात पण आणखी एक ट्रिक सांगतो. जेव्हा तुम्ही मॅथ्स सॉल्व्ह करशाल, इथे यूएस खाली लिहिले मी इथे लिहायचे हा मॅथ्सला. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही मॅथ्स हातामध्ये घेशाल तर मॅथ्सचे परत 2 सेक्शन आहेत. एक सेक्शन प्युअर मॅथ्सचं आहे आणि एक सेक्शन मॅथ्सचं पॅडागॉजी. तर पुन्हा काय करायचं, या 30 क्वेश्चन मध्ये मॅथ्सचे क्वेश्चन पुन्हा बाजूला करायचे आणि आधी काय सॉल्व्ह करून घ्यायचं, पॅडागॉजी. म्हणजे आधी सॉल्व्ह करायचं मॅथ्सचं पॅडागॉजी आणि सगळ्यात शेवट हे मॅथ्सचे 15 क्वेश्चन असतील, यांना हात लावायचे. समजा चुकून हुकून, समजा आपल्याकडून टाइमचं नियोजन चुकलं, समजा आपलं वाटलं की आपल्याला आपण नाही पोहोचत, 150 मिनिटं होत आले, 10च मिनिटं राहिले आहेत आणि आपण पटकन फक्त 15 क्वेश्चन ओव्हरलुक करून घ्यायचं. तुम्हाला वाटतंय का नाही याच्यामधले मला 1-2 जमतायत तर सॉल्व्ह करायचे. अदरवाईज शेवट तुम्हाला वाटतं की मी काय म्हणलो तुम्हाला, हा प्रॉब्लेम तुम्हाला फक्त मॅथ्सला होणार आहे. 150 मिनिटांमध्ये तुमचे 4 सेक्शन अटेम्प्ट होणारच आहे, आरामशीर होतील. तुम्हाला अडचण फक्त कुठे येणार आहे, मॅथ्सला येणार. तुमचा मॅथ्सचा टाइम तुम्हाला पुरणार नाही. तर आधी मॅथ्स पॅडागॉजी सॉल्व्ह करून घ्या लॉजिक लावून. समजा तुम्हाला वाटलं मला आता 5-10 मिनिटच राहिले, 5 मिनिटं उरले, 15 क्वेश्चन आहे, तेव्हा मला जमत नाहीये. इन केस आपले 4 ऑप्शन असतील ABCD, यात रॅन्डम नाही करायचं, यात बी किंवा सी पकडायचा. सी पकडला तर वेल अँड गुड आणि उरलेले 15ला एकाच लाईन मध्ये गोल करायचे. बी सी असं नाही करायचं, याला त्याला याला हे करू ते करू असं नाही, जमणार नाही. ठीक आहे, तर हे एक सी पकडायचा आणि डायरेक्ट एंड पर्यंत करायचे. अटेम्प्ट किती करायचे, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 150 पैकी 150 क्वेश्चन अटेम्प्ट केल्याशिवाय आपला पेपर सुपरवायझरकडे गेलाच नाही पाहिजे. तो आला गोळा करायला थांब म्हणून 2 मिनिट, पूर्ण गोल करून घ्यायचे. पेपर सुपरवायझर हातामध्ये गेलाच नाही पाहिजे. जर तुम्ही चुकून, सिंपल गोष्ट, आपल्याला काही जमत नव्हतं ना, 15चे 15 तरी आपण गोल केले, सीसी जरी केले तर 15 पैकी 4 तर क्वेश्चन असतील ज्यांचं ऑप्शन सी आहे. पूर्ण एक्झामला असं नाही करायचं. हे फक्त तुम्हाला मॅथ्स बद्दल बोलतोय मी. जर तुम्हाला सॉल्व्ह नाही झालं तरचा विषय हा. तुम्हाला टाइम पुरलेला नाहीये, तो उगाच फुकटच्या गोळ्या मारू नका. तुम्हाला जमत नाहीये, सी पकडा आणि एंड 15 क्वेश्चन सीसी करू नका. त्यात कमी कमी 4 मार्क तरी पडतील 0 पडण्यापेक्षा. ठीक आहे, हा लास्ट सेक्शन आहे, हा हे शेवट आहे. म्हणजे ब्रह्मास्त्र. आता नाही जमलं तर काहीतरी आपलं काहीतरी करू नयेच, पण 150चे 150 अटेम्प्ट करू नये. टाइम पुरला नाही वगैरे हे एक्सक्यूज येऊन सांगू नका. ठीक आहे, सेक्शन तुम्हाला कळेल का अटेंड करायचं. आता यात काय आहे का मला विचारा अजून, जरा फास्ट करा. 2 पेपर घ्यायचे आपल्याला. अरे हे कळलंय कसं करायचंय, सिक्वेन्स कळला तुम्हाला, हा फॉलो करायचं, तिथून फॉलो करा बरं का, नुसतं ऐकू नका. हा तिथून फॉलो करायचं तुम्हाला, आधी काय घ्यायचं नंतर काय घ्यायचंय. ऍक्च्युली असं म्हणतात की वार फक्त सैनिक असून चालत नाही, तर युद्धामध्ये स्ट्रॅटेजी पण लागतात. युद्धाला चाललेत तुम्ही, नुसता अभ्यास केलाय पण तुमच्याकडे रणनीतीच नाहीये युद्ध कसं खेळायचंय, तर तेच आहे तुमचा अभ्यास पूर्णपणे बिनकामाचा आहे. तुमचं इव्हन अति अभ्यास मागात पडतो कधी कधी, माहिती का. चला तुम्ही हा सेक्शन 2 नंबर सॉल्व्ह करायला घेतला, समजा एखादा मॅथ्सचा क्वेश्चन एलसीएम एचसीएफचा, आपला इगो काय सांगतो, चाल एलसीएम एचसीएफ तुम्ही केलंय, म्हणजे हा क्वेश्चन मी सॉल्व्हच करणार आणि तो क्वेश्चन कधी 5-10 मिनिटं खाऊन घेतो. आता ऑलरेडी 10 मिनिटं खाल्ले, आता कशाला गिव्ह अप करायचं, आता सॉल्व्हच करतो आणि ह्यामुळे तो अजून टाइम खातो आपल्यावर. इगो मध्ये येऊन द्यायचं नाही. हा तुमचा मॅथ्स सेक्शन शेवट सॉल्व्ह करा. डू विथ दिस सिक्वेन्स. हे लिहिलंय का पटकन सांगा, हे झालंय का, लिहा पटकन. ऑनलाईन वाले फास्ट करा. अजून दोन्ही पेपरचं मटेरियल लिहून घ्यायचं आपल्याला. हा तुमचा डाऊट मी क्लिअर करतो. त्यांचा डाऊट असा आहे की समजा एखाद्या विषयाला कमी मार्क आले आणि बाकी विषयाला जास्त आले तर असं काही प्रॉब्लेम असतो का, तर अजिबात नाहीये. इकडे तुम्हाला बँकिंग सारखं नाही. बँकिंग एक्झाम मध्ये कसं असतं, आम्हाला काय आम्ही का बँकिंग दिले, बँकिंग एक्झाम मध्ये 3 सेक्शन, आपल्याकडे 5 सेक्शन, तिकडे 3 सेक्शन असतात. आणि बँकिंग एक्झाम मध्ये कसं असतं, प्रत्येक सेक्शन वेगळा पास करावा लागतो आपल्याला. म्हणजे मॅथ्स पण वेगळा पास करा, रिझनिंग पण वेगळा आणि इंग्लिश पण वेगळं, आणि तिघं एकत्र पास करून परत ओव्हरऑल कट परत वेगळा लागतो. म्हणजे तुम्हाला 4 कट ऑफ क्वालिफाय करावा लागतो. मॅथ्सचा वेगळा, रिझनिंगचा वेगळा, इंग्लिशचा वेगळा, पण ओव्हरऑल वेगळा. तुमचा हा प्रकार नाहीये. तुम्हाला 150 पैकी तुम्हाला 83 किंवा 90 आणायचे, मग तुम्ही समजा मॅथ्सचा एक पण क्वेश्चन सॉल्व्ह नाही केला आणि बाकी सॉल्व्ह करून 90 आणले तरी सीईटीला काय घेणं नाही. त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला 150 पैकी 90 पाडायचं, तुम्ही कसेही पाडा,
कुठल्याही सेक्शनवर पाडा, काय अडचण नाही. ठीक आहे, आपण नंतर डिस्कशन करू विषयांबद्दल, त्यात काय काय करता येईल शॉर्टकट फास्ट मध्ये. ठीक आहे, व्हॉट इट मॅडम, याच्यामध्ये आपल्याला काही लोड घ्यायची गरज नाहीये. आता चला, काय आलं नाही, आधी काहीच येते, हेच चालू आहे. ऑलरेडी मीच 15 मिनिट उशीर आलो होतो पावसामध्ये. आता पाऊस पडला कारण असं पावसामुळे उशीर झालो. मी खाली 10 मिनिटं गप्पा मारत. बरं झालं का? ठीक आहे, चला ओके फाईन. पाऊस निमित्त असतो ना आपल्या आयुष्यामध्ये. हा, काय करायचं? येस डेफिनेटली, या पटकन. बरं, याच्यामध्ये कोणाला क्युरी आहे नाही, जाऊया पुढे चला. तर याच्यामध्ये एक एक सेक्शन आपण घेऊया, त्यावर थोडं बघू काय काय करायचंय. तुमच्याकडे अजून किती वेळ तुमच्याकडे आता? 1 वीक, एक हप्ताभर थोडं गायब नको कुठे इकडे तिकडे, अभ्यास करा. तुम्हाला सुट्टी दिली क्लासने अभ्यास करायला. त्यातला पहिला सेक्शन पॅडागॉजी. ऍक्च्युली हा असा सेक्शन आहे, पण बुक द्या. हा असा सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला विशेष तुमचा काही अभ्यास जरी नसेल तरी तुम्ही याच्यामध्ये स्कोअर करू शकता. आम्हाला तुम्हाला डिस्ट्रीब्युशन लिहून द्यायचं ऍक्च्युली. एक मिनिट. हा, या बोर्डचा एवढा फायदा असतो, पुढचं तरी परत भेटतं. यात मला तुम्हाला सांगायचं की अटेम्प्ट किती करता येईल तुम्हाला, म्हणजे तुमचा अॅक्युरसी कुठे किती असावी. तर यात तुम्हाला मला सांगायचं होतं, इथं आपण एक अॅक्युरसीचा कॉलम करून घेऊया की त्या सेक्शन मध्ये तुझा तेवढा स्कोअर तरी आला पाहिजे, तेव्हा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं सरळ सांगतो तुम्हाला मी, ईव्हीएस हा सेक्शन जे आहे याच्यात तुमचा स्कोअर 25 प्लस आला पाहिजे एकट्या ईव्हीएस मध्ये, म्हणजे आलाच पाहिजे. तर हा सेक्शन असा आहे जो तुम्ही 25 प्लस काढू शकता, बाकी कुठला सेक्शन तुमचा निघणार नाही एवढा. लँग्वेज सेक्शन आहे, त्यात एक पॅसेज एक पोएम आहे. आपण 2 मिनिटं करता ग्रामरचे 15 पैकी 4 क्वेश्चन बाजूला ठेवूया, 5 ठेवूया बाजूला. 6 क्वेश्चन उरले जे पॅसेज पोएम वरती, ते तुम्हाला जमतील. म्हणजे ते 10 क्वेश्चन पॅसेज पोएमचे इन्क्लुडिंग ग्रामर, आणि पॅडागॉजीचे 15 पैकी 7-8 क्वेश्चन. आपण सरासरी पकडलं तर तुमचं एका लँग्वेजला 18 प्लस स्कोर आला पाहिजे. अपेक्षा माझी 20 प्लसचीच आहे, तर मिनिमम मी 18 घेतलाय. दोन्ही पण लँग्वेजला 18+18+. आता आपण थोडं अजून अपडेट करू दे, बघू कसं होतं अपडेट ते. हा, पॅडागॉजी 20 प्लस. ऍक्च्युअली मला वाटतं लँग्वेज पण 20 प्लस यायला काही हरकत नाही ना. लँग्वेज 20 प्लस येऊन जाईल रे, काय वाटतं? नाही येत 18 प्लस पण आहे ना. बघू आपण, हे काउंटिंग करा किती झालं. 18 2 36 अधिक 20, 36 अधिक 20 36 46 56 आणि वर 25, 55 पकडा तुम्ही. किती झाले? 90 झाले. 56 प्लस 25, अरे इकडे बघा, 18 2 36, 36 आणि 20 किती? 56, 56 25, 56 10 66 76 आणि 5, 81 झाले रे. मला चुकलं ऐकलं सर, 81 झालंय का? अरे ऍडिशन करा की, झालं 81. हा बघा, म्हणजे आपण अजून मॅथ्स सेक्शनला हात पण लावलेला नाहीये, तर तुम्ही हे जरी वापरलं तरी तुम्ही 81 पर्यंत पोहोचताय. क्वालिफाईंग स्कोर बॅकवर्ड वाल्यांना 82 आहे आणि पुढच्यांना बाकीच्या 90 आहे. मग तुम्हाला कळलं असेल, आपण 2 मिनिटं काय मानू, याचा समजा इकडे कमी झाला तर मॅथ्सला 30 पैकी आपण कमीत कमी 10 प्लस जरी काढला तरी तुम्ही सीईटी क्वालिफाय होतात. मी तर बॉटम सांगितलं बरं की, दुकानात सांगितलं कपडे घेताना बॉटम रेट आहे आमचा, तसे बॉटम मार्क आहे. म्हणजे मी तुम्हाला, हा पण तुम्हाला ईव्हीएस मध्ये तुम्हाला कळलं असेल, ईव्हीएस आपलं ब्रह्मास्त्र आहे. याच्यात तुम्ही खेळ घातला की तुम्ही बाकी सेक्शन मध्ये ऑटोमॅटिक खाली येणार. तर एकमेव सब्जेक्ट स्कोरिंग आहे ईव्हीएस मध्ये. आता 25 प्लस काढणं तुम्ही तो सांगेल ईव्हीएस मध्ये काय काय करायचं आपल्याला, तर आपण पण डिस्कस करू एक विषय घेऊन ते कसं काढता येईल. रिपीटिंग अगेन, तुम्हाला मी फक्त मॅथ्स 10 प्लस दिलंय, म्हणजे आपण ऑलरेडी तुम्हाला जो विषय अवघड वाटतोय त्याचा मी ऑलरेडी इम्पॉर्टन्स फार कमी केलाय. 30 पैकी तुम्हाला 10च मार्क पाडा म्हणलं ईव्हीएस ला, ते पण पडत नसतील तर मग आपलं उघड की
10 तर पाडले पाहिजे का 30 पैकी 1/3. 33%. 35% 5 असतं. मी 33% म्हणलंय तुम्हाला. आणि बाकी एवढं हे तुम्ही मॅनेज जर केलं तर किती झाले आपले 90. मी तुम्हाला बॉटम करत हे मिनिमम आहे. पुढे प्लस साईन पण दिलंय. बाकी तुमचा एक्स्ट्रा पुढे स्कोर असेल. पण तुम्हाला कमीत कमी एवढा स्कोर जो आहे त्या सगळ्या विषयांना मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. आता यात काय अजून एक बघा, ऑनलाईन यात तुम्हाला वाटतं कुठला विषय आपण जास्त कमी पकडलाय किंवा जास्त पकडलाय? लास्ट बेंच. यात तुम्हाला वाटतं आपण एखादा विषय खूप जास्त पकडलाय किंवा कमी पकडलाय? एवढे येणार नाही का? लँग्वेज मध्ये 18 पडणार नाही आपल्याला 30 पैकी. एक तर पॅसेज एक पोएम आहे आणि बाकी पॅडागॉजी. त्यामुळे 18 तर पडलेच पाहिजे. हे बेसिक आहे. एवढं जरी केलं तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. अजून एक्स्ट्रा अभ्यास केलात मग पुढे स्कोर वाढून जाईल. हे बेसिक आहे. आता करू क्लिअर बोर्ड मी. आता पॅडागॉजी वरती येऊया. ओके डन. आता आपण जेव्हा पॅडागॉजी बद्दल बोलतोय, आता पुन्हा या विषयाबद्दल येतो मी. 30 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. टाइम तुम्ही 30 मिनिटं याच्यात घ्यायचा नाही. ह्या विषयात तुम्हाला 30 मिनिटं लागले. तुमच्याकडे घड्याळ असणार आहे. पेपर हातामध्ये पडला की त्याच्यात तुटून पडायचं. तुटून पडणे. लाईक तुम्ही 2 दिवस उपाशी आहात आणि तुम्हाला जेवण भेटलंय. असंच असतंय ते. पेपरला आल्यानंतर आसपास कोणीच बघायचं नाही. मग जवळ एखादी मिस युनिव्हर्स का बसलेली असा ना, आय डोंट केअर. पेपर बघताना म्हणजे ते अशी एक भूक राहते, सगळं असं जोरात तुटून पडायचं एकदम. आणि हा सेक्शन तुमचा कमीत कमी 20 मिनिटात सॉल्व्ह झाला पाहिजे. तुला हाव इट्स पॉसिबल. अरे एमपीएससी मुलं 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करतात. 60 मिनिटात 100 क्वेश्चन जर एमपीएससी मुलं सॉल्व्ह करतात तर तुम्हाला काय अडचण 20 मिनिटात 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायला? त्यात पण सगळे थेअरी क्वेश्चन आहे. त्यात एमपीएससीला मॅच द पेअर, जोड्या लावा, मल्टिपल चॉईस, पर्याय असे खूप क्वेश्चन असतात. तरी मुलं 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करतात. मग आपण कशाला मागं पडायचं? म्हणजे तुम्हाला काय करायचं, ह्या सेक्शनचे तुम्हाला 10 मिनिटं वाचवायचे. हे काय वाचवायचे? हे मॅथ्स साठी वाचवायचे. हा 20 मिनिटात हा सेक्शन तुमच्या घरात लक्ष पाहिजे कंटिन्यू. तुला वाटतं हा क्वेश्चन मी विचार करतोय पण मला जमणारच नाही, आपल्याला बघून कळतं. क्वेश्चन बघून त्याचा अभ्यास होईल त्याला कळतं की इथं माझं लॉजिक लागणार आहे की नाही. वाटतंय हा टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे वेळ खाऊ आहे, माझं उत्तर येतच नाहीये. इन दिस केस पटकन गोल करून पुढे मूव होऊन जायचं. तिथं डोकं ते डोकं घालत नाही भाषेच्या क्वेश्चन मध्ये. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे. एक मराठी असं वाक्य वापरलं जातं की माणसाला कळलं पाहिजे थांबायचं कुठे आणि कितपर्यंत कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचा. तुम्हाला बुद्धी म्हणली थांबा, थांबून घ्या. डोंट वेस्ट युअर टाइम. ठीक आहे, चला हा सेक्शन झाला. आता पॅडागॉजी मध्ये हा सेक्शन असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला 30 पैकी हा डायरेक्ट सिलेबस दिला इकडे. आपला स्कोर किती म्हणलं तुम्हाला मी 20+ काढायचा आहे. आज एवढं टार्गेट काय दिलं, ऑलरेडी तुम्ही डीएड बीएडला पॅडागॉजी खूप शिकलेले, त्यामुळे त्यात स्कोर आलाच पाहिजे. आता आम्हाला आठवत नाही वगैरे कोण ऐकणार नाहीये. याच्यात तुम्हाला थेरीज वगैरे असतील. तुम्हाला एक पीडीएफ फाईल दिलेली मी, त्या पीडीएफ मधून सगळ्या थेरी डोळ्या खालून काढा. थेरीज काय करा म्हणलं तुम्हाला मी, कारण थेरीजचे क्वेश्चन हे पर्टिक्युलर म्हणजे कसे असतात, म्हणजे फिक्स तेच असतात. त्यात तुम्हाला लॉजिक लावता येणार नाही. म्हणजे न्यूटनने शोध कसला लावला तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये ग्रॅव्हिटीच लिहावं लागणार, गुरुत्वाकर्षण लिहावं लागणार. आपण गेस नाही करू शकत नाही हे नसेल हे लावलं असेल, कारण थेरी ती त्या माणसाने काय म्हटलं तुम्हाला तेच एक्झॅक्ट माहित पाहिजे. त्यात तुमची कॉमन सेन्स काम नाही करणार. मग सगळे थेरीज तुम्हाला मी पीडीएफ सेंड केली. पीडीएफ तुम्हाला भेटली सगळ्यांना. ऑनलाईनच्या मुलांना पीडीएफ भेटली नसेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या. तर पीडीएफ त्या पीडीएफ समोर ठेवून फक्त थेरीज व्यवस्थित करा. याच्यात पहिली गोष्ट. बाकी याच्यामध्ये टाइम नाही भेटला तुम्हाला, यू डोंट नीड टू वरी. बाकीचं काही रिडिंग करत बसू नका आता पॅडागॉजीचं. डोंट वेस्ट युअर टाइम. फक्त थेरीज व्यवस्थित करून घ्या. दुसरी गोष्ट, टाइम जर भेटला, टाइम तुमच्याकडे आहेच, रोज काय करा, 2-2 तास, 1.5-2 तास फक्त पॅडागॉजी करा. कसं करशाल तुम्ही पॅडागॉजी? काय काय आयडिया काय करतील मॅडम पॅडागॉजी? पेपर सॉल्व्ह करणं म्हणजे कसं असतं, पेपर सॉल्व्ह केल्यामुळे काय होतं माहिती का, की एक्झॅक्ट सीईटीची नीड काय, त्याचं क्वेश्चन फॉर्मॅट कसा असतो आणि त्यांनी लॉजिक कसं लावलंय आपल्या कळतं. मग काय करायचं, ऑनलाईन तुम्हाला ती prep.in नावाची वेबसाईट आहे. प्रेप तुला सांगितली वेबसाईट कोणती, त्या prep.वेबसाईटला जायचं.
तिकडे सगळे पेपर आहेत सीईटीचे. तिकडे एक सेक्शन घ्यायचं पॅडागॉजी, पहिला सेक्शन असेल. पेपर 1 पेपर 2 टाइम भेटला दोघांची सॉल्व्ह करा. क्वेश्चन शप्पल पण करू शकतात ते, 2चे क्वेश्चन 1 ला, 1चे क्वेश्चन 2 ला. तर पेपर 1 पेपर 2 दोघांचंही पॅडागॉजी. लाईक तुम्ही 21 जानेवारी 2024 घेतलं, पेपर 1 पेपर 2 दोघांना सॉल्व्ह करा. इनमें आहे की 30 क्वेश्चन, म्हणजे आपला वेळ किती लागेल दोन्ही सॉल्व्ह करायला? 30 दुणे 60, किती वेळ लागेल? ठीक आहे, त्याला 1 तास, नॉट मोर दॅन 1 आवर. मग घरीच बसतोय मग चालू 2 तास नाही. प्रॅक्टिस करताना, अभ्यास करताना मोबाईल बिबाईल बाजूला ठेवून करत चला. प्रॉपर झालं. म्हणजे पॅडागॉजी तुम्हाला ऍक्च्युअल करायचं काय, फक्त 2 गोष्टी करायच्या. एक, तुम्हाला सगळ्या थेरीज पाठ करायच्या आहेत, कारण थेरीजवर क्वेश्चन फक्त पॅडागॉजीमध्ये नाहीये, प्रत्येक सेक्शन मध्ये थेरीजवर काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला थेरीज ह्या प्रत्येक सेक्शनला कामाला येतील. त्यामुळे थेरीज व्यवस्थित करा ज्या तुम्हाला भेटलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, जेवढे होईल तेवढे पीवायक्यू सॉल्व्ह करा. मग तुमच्याकडे पीवायक्यू खूप आहेत, 24चे आहे, 23चे आहे, 22ला एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे खूप जास्त आहेत, 21चे पण आहेत, 13 पासूनचे अवेलेबल आहे, 12-13 पासूनचे. लयच वाटलं तुम्ही 12-13 पर्यंत पोहोचा, आनंद आहे. फक्त पीवायक्यू ज्याने सॉल्व्ह केले तरी तो सुद्धा पॅडागॉजीला 20+ जाईल. आता कुठले पुस्तक रीड करू नका, मी परत रिपीट करू राहिलो तुम्हाला. आता फक्त थेरीज आणि पीवायक्यू एवढी तुमची स्ट्रॅटेजी आता पॅडागॉजी बद्दल असेल पुढच्या हप्ताभर. जमतंय? किती वेळ करशाल रोज पॅडागॉजी? 1 तास नाही होत, 2 घंटे करायचं. अरे पॅडागॉजी फक्त हा तुम्हाला क्वेश्चन किती पॅडागॉजी एकूण 150 पैकी? टोटल 90 क्वेश्चन ना. हे सॉल्व्ह करा पॅडागॉजी. इथपर्यंत झालं पहिलं काम. बरं ठीक आहे, 1 तास घ्या, 60 मिनिटं आले, पहिले 60 मिनिटं आले. हे फक्त प्युअर पॅडागॉजी, अध्यापन शास्त्र म्हणत नाही, बालमानसशास्त्राबद्दल बोलतोय. पुढे आहे का आता? हा पहिला सेक्शन कोणता आपला? बालमानसशास्त्र किंवा शिक्षशास्त्र. आता पुढे सेकंड नंबर सेक्शन, तुम्हाला मी युएस सांगतो काय काय करायचंय ते. युएसचे हे क्वेश्चन, कारण मी तुम्हाला युएस तुम्ही 30 मिनिटं पूर्ण द्यायचेत. मी काय म्हणलो? युएस 30 मिनिटं पूर्ण द्यायचे. का बरं द्यायचे? कारण तो आपला 25+ स्कोरिंग सब्जेक्ट. तर तुम्ही म्हणता सर मॅथ्सचा टाइम वाचायला, मॅथ्स जमलंच नाही, तर टाइम वाचून फायदा काय होईल परत? आता युएस सांगू तुम्हाला काय काय करायचं. युएसचे तुम्हाला 15 क्वेश्चन पॅडागॉजी. जे 15 क्वेश्चन पॅडागॉजीचे आहेत ते तुम्ही कुठून करशाल? पीवायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स सगळे घ्यायचे आणि सगळ्यांचं फक्त ठरवून घ्यायचं टायमिंग आपण काय करायचे. 30 मिनिटं, डेली 30 मिनिटं काय करायचे? एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन वाचायचे डेली. म्हणजे उद्या आजपासून कामाला लागून जायचं. हा मग एक मिनिट तुम्हाला सांगतो मी. पहा, युएस मध्ये 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला मिनिमम 3 क्वेश्चन कशावर असणार आहेत? मॅप ते नंतर घेऊ. नकाशा इंडियावरती असेल. घरी जाऊन पहिला भारताचा नकाशा तोंडपाठ करायचा. त्यात कोणतं राज्य कुठं आहे, कोणत्या राज्य राजधानी कुठे आहे, त्या राजधान्या कुठं आहेत, सगळ्यात महत्वाच्या भारताच्या बाजूला कुठले समुद्रकिनारे आहेत, त्या समुद्रकिनाऱ्याला कोणते कोणते राज्य जोडलेले आहेत. त्याही पेक्षा महत्वाचं कोणती दिशा कुठं आहे. एवढी हुशार दिशा कळत नाही अजून. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठं आहे ते बघून घ्यायचं आणि नकाशात तोंडपाठ करून ठेवायचा. 1 दिवस लागेल त्याला तो करायचा. 3 क्वेश्चन मिनिमम तुमच्या नकाशावरती असतील 15 पैकी. 1 क्वेश्चन तुम्हाला रेल्वेवरती असेल, जो मी क्लासमध्ये शिकवलाय. चेक युअर रेकॉर्डिंग्स, यू विल फाइंड देअर. रेल्वेवरती म्हणजे त्यात तुम्हाला काय करायचंय? त्यात तुम्हाला एक हे असतो, फॉर्म्युला असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्यात तुम्हाला अडचण फक्त टाइम काढायला होते. रेल्वे निघाली किती वाजता आणि पोहोचली किती वाजता, त्याची पण तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. तिकडनं व्हिडिओ बघून ट्रिक बघून घ्यायची, पण तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. 1 क्वेश्चन तुम्हाला अजून कशावर राहतो? चौथा क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याला एक रेल्वे, हा एक किल्ला असतो, किल्ला गोवलकोंडा किल्ला. त्यात फिक्स आहे, ते म्हणतात की 1 सेंटीमीटरला 110 मीटर घ्यायचंय. त्यांची स्केल फिक्स, 1 मीटरला 110, 1 सेंटीमीटरला, नकाशात 1 सेंटीमीटर असेल तर रिअलमध्ये किती असेल? 110 मीटर असं त्यांना म्हणायचं. तर या 2 दरवाजा मधलं अंतर 10 सेंटीमीटर आहे, तर रिअलमध्ये किती असेल मग? 110 गुणिले 10 म्हणजे 1100 मीटर, म्हणजे 1.1 किलोमीटर. एवढा सोपा क्वेश्चन आहे, आता सॉल्व्ह केला. ठीक आहे, हे करायचं. असे 4-5 क्वेश्चन झाले तुमचे. 1 क्वेश्चन तुम्हाला ते मिक्सचर वरती असेल, ब्रॉन्झ आणि ब्रास, त्यात काय काय मिक्स करतात, तो 1 क्वेश्चन असेल. ते बघून घ्यायचं एकदा, ब्रास कशाचं बनतंय, ब्रॉन्झ कशाचं बघतंय.
आणि एक क्वेश्चन असेल डेन्सिटी वरती, घनता, डेन्सिटी. मी तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. डोंट वेस्ट माय टाइम अगेन अँड अगेन. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, हा फॉर्म्युला असेल. एकदम हातातले मार्क आहे. घनता, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान मराठीत. या फॉर्म्युल्यात तुम्हाला मास दिलेला असेल, मे बी डेन्सिटी असेल, व्हॉल्यूम काढायचं असेल, काही पण असेल. हातातले मार्क असे 6-7 क्वेश्चन त्यांचे यूएस मध्ये फिक्स. आणि बाकी क्वेश्चन जे असतील हे डायरेक्ट शाळेच्या एनसीईआरटी बुक मधले असतील. तर तुम्हाला काय करायचं, एनसीईआरटी बुक काय करायचं प्रॉपर ते तुम्हाला रीड करायचं आहे. बुक नाही रीड करू, जेवढं तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिले तेवढं फक्त एकदा ओळख बघा. एखादा क्वेश्चन मधमाशांवरती असेल, असतो बरं, हनी बीवर एक क्वेश्चन तरी असतोच. काही पुस्तकात नाही. माउंट एव्हरेस्टची उंची जी आहे, आता सहज सांगू तुम्हाला मी, इन रिअल आपण घेतला वाचतात ना, तुम्ही बुक मधून केले तरी चालेल, ऑनलाईन पण अवेलेबल आहे. वेबसाईटचं नाव prep.in, फक्त प्रेप सर्च करा, भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, प्रेपचं नाव. बुक मधून क्वेश्चन केले चालतील. हा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, याच्यावर तुम्हाला एकतरी क्वेश्चन असणार आहे. मग तो रेल्वेवरती असेल किंवा मग सरळ सरळ पण असतो. सगळ्यात मेन, जेव्हा स्पीडवर फॉर्म्युला असतो, तुमचं उत्तर 1 किलोमीटर पर आवर मध्ये येतं. हे पण सांगणार नाही तुम्हाला मी. ते कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे त्याला 5/18 ने गुणायचं. हे झालं क्लिअर. हे करायचंच आहे. हे सगळं एक्झाम द्यायला असणार आहे. सीईटी असं अनप्रिडिक्टेबल नाहीये, लाईक एमपीएससी युपीएससी. म्हणजे काय येईल माहिती नाही, तुमचं सगळं फिक्स असतं. ठीक आहे, हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. हा हा, प्रेप लिहिले बघा तुम्ही नाव मॅडम, ते प्रेप तेच नाव आहे. गुगलला सर्च करा, भेटून जाईल तुम्हाला. हा, आणि एखादा क्वेश्चन मधमाशीवरती वगैरे असतो. माउंट एव्हरेस्टची हाईट मला प्रश्न विचारलात तुम्ही मला. हा, माउंट एव्हरेस्टची हाईट बघा, 8848 मीटर ही ऍक्च्युअल हाईट आहे. ही तुम्हाला 8850 मीटर अशी पण दिलेली आहे. आणि फायनल तुमच्या पुस्तकात ती त्यांनी 9000 मीटर दिलेली आहे. नाही नाही, असं नाही, 8 अशी दिली. हा, अशी दिली. हा, 8900 बरोबर, 8900 दिली आहे. ही पुस्तकात हाईट हीच दिली तुम्हाला. आता हे तुमचं आन्सर राईट असेल, 8900. पण या तिन्ही मधला हा वरचा ऑप्शन तुम्हाला पेपर नसणारच आहे. एकचा ऑप्शन हा असेल 8850 किंवा 8900. हाईट आहे माउंट एव्हरेस्ट ती बघतोय आपण, कळलं का. हा, ते करायचं आहे. ठीक आहे, चलो. हा, माउंट एव्हरेस्ट क्वेश्चन असेल एखादा. अजून एखादा क्वेश्चन याच्यावरती असेल, त्या हत्तींवरती असतो, हत्तीची झुंडपिंड त्याच्यावर असतो. हा हा, हत्ती 100 किलो खातो आणि पोराचं वजन 200 किलो असते. हा, असं उलट नाही करायचं. अजून एक क्वेश्चन याच्यावर असेल, झोपतो कोण तो, स्लॉथ. तो कशासारखा दिसतो, अस्वलासारखा दिसतो. मलेरिया. हा, तिथे मलेरिया डासामुळे कोणते आजार होतात वगैरे वगैरे ते शिकून झाले. आपण युएस पूर्णपणे असं सगळंच केलं, युएस सगळं ठेवलंच नाही मी. फक्त मला तुम्ही बॅड रिव्ह्यू देऊ नका मंडेला. ठीक आहे, सीईटी झालीच पाहिजे, कारण तुम्हाला एवढं सगळं शिकवलेलं आहे. डू इट. ओके. हा, हे झालं युएसचं. युएसचं पॅडागॉजी कळलं कुठून करायचं तुम्हाला, कुठून करायचं पॅडागॉजी, युएसचं पॅडागॉजी कुठून करायचं. मग विसरले कसं तुम्ही, पीवायक्यू. रोज युएसचे 30 मिनिटं पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. 15-15-15 2-2 पेपर घ्यायचे सॉल्व्ह करायला, एक एक नाही घ्यायचा, टाइम कमी आपल्याला आता. एक 24चा, एक 23चा. आणि एकच पकडायचं, मिक्सअप नाही करायचं, घेऊ सगळे एकटे वाचून नाही. डोंट डू दॅट. आपल्या बुद्धीला फ्लो मध्ये ठेवा. म्हणजे काय करा, जर तुम्ही युएसचे क्वेश्चन घेता ना 30 मिनिटं वाचायला, तर युएसचे 30 मिनिटं वाचा. युएस पॅडागॉजीच वाचा, त्याच्यामध्ये युएस मिक्स नका करू. मी काय म्हणतो, परत रिपीट करू का, कळलं तुम्हाला. युएसचे 30 क्वेश्चन आहे ना, मी तुम्हाला काय म्हणलं, 30 क्वेश्चन युएसचे, 30 मध्ये 15 पूर्ण प्युअर युएस, 15 युएसचं पॅडागॉजी.
जर तुम्हाला म्हटलंय ना मी 30 मिनिटांमध्ये प्रॅक्टिस करताय आणि रोज काय करायचं, युएचं पॅडागॉजी करायचंय, तर 30 मिनिटात युएचं पॅडागॉजीच करायचं. त्यात युएचे क्वेश्चन मिक्स नाही करायचे. आपण त्याला वेगळा टाइम देणार आहे. हा, पहिले 1 तास काय केलं तुम्ही? 1 तास काय केलं? पॅडागॉजी केलं 1 तास. पुढचे 30 मिनिटं ईव्हीएसचं पॅडागॉजी. ईव्हीएसचा अभ्यास तुम्हाला हवा तसा करा तुमच्या हिशोबाने. तुम्हाला वाटतं माझं ईव्हीएस वीक येतं करा, तर नसेल करायचं नका करू. तो भाऊन बरंच ऑलरेडी घेतलेलं आहे. पण तरी थोडंफार अभ्यास रोज लक्ष ठेवा. 1.5 तास झाले. पुढे नेक्स्ट सेक्शन कोणता आपला? ईव्हीएस नावून काय करायचं राहिलंय का? जे केलं पाहिजे अजून तुम्हाला वाटतंय काय करायचं? हा, म्हणजे ईव्हीएस तुमचा 25 प्लस स्कोर येऊन जाईल. सगळं घेतलेलं आहे. तुला सगळं सांगितलं मी, असे क्वेश्चन असतात ते जाऊन फक्त फळ झाला. एखादा क्वेश्चन याच्यावर पण असतो बरं का, ग्रह वगैरे ते असं प्लॅनेट वगैरे. हा हा, ग्रह ते लिहून टाक. प्लॅनेट्स, प्लॅनेट लिहा. झोप आली का? चहा मागवतो मी. नाही ना, कंटाळा आला. झोप वेगळं असतं. हा, काय काय अबुधाबी? मला क्वेश्चनच नाही कळला. हा, कोणते वृक्ष कुठे आहेत ते बघा. कोणतं ऑस्ट्रेलियामध्ये, केरळमध्ये काय, कोणते मासे तेल कुठं सापडतं, कोणत्या तेलामध्ये मासे तळतात, हे सगळं शिकून झाले. मग ते आता बघून घ्यायचं. ईव्हीएस हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. त्यात फक्त खेळ घालू नका. पुढे झाला. वेळ कमी आपल्याकडे. मला 1-1.5 घंट्यात लेक्चर संपवायचं तुमचं. 1-1.5 तास. 1-2 मिनिटं वेट करा. आलो मी. हा, ओके. ईव्हीएस मध्ये ते तुम्हाला कळलं काय करायचं. रोज हे शेड्यूल अभ्यासच मेंटेन करा हप्ताभर. जसं आता ऐकू नका निसते. 1 तास पॅडागॉजी, 30 मिनिटं ईव्हीएस पॅडागॉजी. पुढे ऐका आता. नेक्स्ट सेक्शन तुम्हाला कुठलं म्हणलंय? मॅथ्स. शेवट घेऊ आपण. बरं घ्या चला मॅथ्स. आता मॅथ्सचे 30 क्वेश्चन जे आहे हे आपण टाइम नंतर उरल तेवढा त्याला जे. मॅथ्सचं काय करायचं, कसं काय वाटतं तुम्हाला? मॅथ्सचे बेसिक क्वेश्चन तुम्हाला आहे ना, ते विभाज्यतेच्या कसोट्या वगैरे, अंकांची ओळख, विभाज्यतेच्या कसोट्या, अजून एलसेप एससेप वगैरे, अशा बेसिक बेसिक गोष्ट करा. आणि टाइम स्पीडचा क्वेश्चन तिकडे पण असतो मध्ये एक, टाइम स्पीडचा वगैरे. म्हणजे तुम्हाला कळतं विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट इंग्लिशमध्ये, ते पण असं म्हणजे काय सांगतो. म्हणजे 2 ने कशाला भाग जातो, 3 ने कशाला जातो, ते असतं. हा घेतलं ना ते. हा, मग तुम्ही लेक्चर नव्हता का? म्हणजे असं नाही करायचं. विभाज्यतेच्या कसोट्या त्या व्यवस्थित करा. एलसीएम एससीएफ करा. ऍव्हरेज पर्सेंटेजचे क्वेश्चन ओव्हरलुक करून घ्या. कारण असं नको व्हायला शेवट तुम्हाला टाइम पुरलाय आणि तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाहीये. मग या सगळ्या दुःखाची गोष्ट काहीच नाही. ठीक आहे, नाही तर मग काय उपयोग नाही. आपण टाइम काढतो 30-40 मिनिटं ओरा मॅथ्सला, येत काहीच नाही. असं ना करू. थोडंसं सगळं मॅथ्स जेवढं होईल तेवढं प्रॅक्टिस शक्य असेल तुम्हाला. नाही आता ऍक्च्युली पेपर 1 सांगतोय मी, पेपर 2 चा आपण नंतर बघू. मॅथ्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याच्यात पण त्यांनी दिलेले असतील. मॅथ्स मध्ये संख्या पद्धती आहे, नंबर सिस्टम, त्या संख्यांची ओळख, नंतर एलसीएम एससीएफ, मापन प्रणाली म्हणजे कोणतं रे? अरे मेजरमेंट. त्यात काय काय येईल तुम्हाला? सर्कल, सर्कल, स्क्वेअर, रेक्टेंगल. हा हा, ते सगळं व्यवस्थित करा. ते करा. आणि बाकी बघा नंबर सिस्टम खूप बेसिक आहे. तुम्हाला जर टाइम भेटला, जर तुम्हाला वाटतं मला करायचंय मॅथ्स, डाटा अनालिसिस एवढं जास्त लेवलचं नाही. काय करायचं? 5वी आणि 6वी पण जाऊ द्या, 5वी टाइम भेटला तर फक्त 5वीचं एनसीआरटी म्हणजे सीबीएसईचं पुस्तक जे आहे ना मॅथ्सचं, तेवढं फक्त बघून जा. केवढं पुस्तक आहे ते? एवढंच पुस्तक असतं इथे. किती मोठं आहे ते? एवढं पुस्तक ऑनलाईन भेटून देईल तुम्हाला ते. 5वीचं बघा टाइम भेटला ना तुम्हाला, 5वीचं एनसीआरटीचं पुस्तक फक्त ओव्हरलुक करून घ्या. थोडं प्रॅक्टिस करून बघा, पण टाइम भेटला तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बाकी मॅथ्सचं पॅडागॉजी मी पेपर आधी पेपर 1च संपून घ्या, मग पेपर 2 कडे वळूयात. आधी पेपर 1 क्लिअर करूया. ठीक आहे. हा, पेपर 1 मध्ये जे आहे, पेपर 1 तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला मी, की 5वीचं फक्त मॅथ्स सॉल्व्ह करा, इनफ आहे. आणि पॅडागॉजी करता काय करायचं, काय डोकं लावायचं नाही, जे पीवायक्यू आहेत ते सॉल्व्ह करायचे परत. आता पीवायक्यू बद्दल असं आहे, तुम्हाला जर टाइम भेटला तर आपलं पहिलं 1 तास तुम्ही पॅडागॉजी देणार आहे.
दुसरे अर्धा तास तुम्ही युएस पॅडॉलॉजी करणार आहे. तर मॅथ्सचं पॅडॉलॉजी हे तुम्हाला जर टाइम असेल तर तुम्ही नंतर टाइम देऊन बघा त्याला. रोज टाइम नका देऊ. कारण ज्याचं मॅथ्स चांगलं आहे तोच मॅथ्स पॅडॉलॉजी सॉल्व्ह करणार. मी आताच क्लिअर करतो. ज्याचं मॅथ्स वीक आहे त्याचं मॅथ्स पॅडॉलॉजी सॉल्व्ह होणार नाहीये. हा, त्यामुळे त्याला लगेच वेळ नका देऊ, ते आपण नंतर बघू. लँग्वेज, आता लँग्वेज 1 काय लँग्वेज 2 काय, सगळ्यांकरता स्ट्रॅटेजी सेम आहे. लँग्वेज मध्ये तुम्हाला इकडे बघायला, लँग्वेज मध्ये तुम्हाला पॅसेज कंपल्सरी असतील. हे सगळं बघून झालं, फक्त सांगतो तुम्हाला एकदा मी. पॅसेजचा मी तुम्हाला ट्रिक सांगितली अशी होती, एक रूल सांगितला होता की जेव्हा तुम्ही पॅसेज रीड करशाल, पॅसेज फार मोठे मोठे नाहीये, पॅसेज रीड करताना तो एकदम मला हे खूपच महत्वाचं आहे आणि हे फार एकदम मला समजूनच घ्यावं लागेल, ह्या आवेशाने नाही वाचायचं. त्या पॅसेजचा आपला संबंध किती वेळ बघतो, जसं रोडला भेटलेला एखादा सहकार्य असतो टाटा बाबाय करण्यापुरता, तेवढाच आपला संबंध आहे. तो पॅसेज फक्त ओव्हरलुक करायचा, याच्यात कुठं काय दिलंय तो सगळं फक्त एक ओव्हरलुक. आपण ओव्हरलुक करतो ना, फक्त ओव्हरलुक करणं म्हणजे काय असतं, आपण गाडीत चाललेलो आहे आणि रोडला दुकानाचे पाट्या लागलेले आहे, बुटाचं दुकान आहे, चपलाचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, आपण बघत चालतो, हा हा आहे, ठीक आहे आपण कुठे घ्यायचं, पण आपण त्याला ओव्हरलुक करत चालतो, दिसत चालतं आपलं, हा इकडे लागलं तिकडे लागलं. आपण कवा तरी म्हटलं भाऊ तू कुठं दुकान लागलं, कुठं हा कुठं तरी दिसलं होतं आहे, पण कुठं आता आठवत नाही. बस एवढंच येणं. पॅसेज रीड करताना फक्त पॅसेज मध्ये ऍक्च्युअली कुठं काय लिहिलंय हे बघा डोक्यात पाहिजे आपल्याला. कारण का, कारण आपण जेव्हा पॅसेज वर तेव्हा पहिले 9 क्वेश्चन असणार पॅसेज वरती, 9 पैकी 6 क्वेश्चन डायरेक्ट एक्झॅक्ट पॅसेज मधले असणार. तेव्हा 5 किंवा 6 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला मला पॅसेज पूर्ण कळलाय, आता मला पॅसेज बघायची गरज नाही, ह्या कॉम्पिटिशन मुळेच राहायचं नाही, तुम्ही असू मी असू, हे क्वेश्चन फिरकी असतात. प्रत्येक क्वेश्चनला पॅसेज मध्येच उत्तर शोधायचं. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला माहित असेल तर व्हेरीफाय करायला पॅसेज मध्ये जा. बाबा मला कन्फर्म माहितीये तरी ते वाक्य परत पॅसेज मध्ये जाऊन वाचा, म्हणजे वाचा. म्हणजे तुम्ही 6 क्वेश्चन वाचताना 6 वेळा पॅसेजकडे चक्कर मारायचा आहे. एकदा वाचला आणि 6 क्वेश्चन सॉल्व्ह केले, आपण आईन्स्टाईन किंवा स्वामी विवेकानंद नाही, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला हे करायचं आणि खाली तुमचे 3-4 क्वेश्चन जे उरले, आवाज अडकतोय, कोण आलता कोणाचा आपल्याला आवाज सगळ्यांचा अडकतोय का, काही लोकांचा अडकतोय? येतोय नाही, मग ज्यांचा अडकतो त्यांचा नेटवर्क इश्यू आहे. ठीक आहे, तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का? फुल रेंज नाही, मला रेंज काय फुल असतं, मी हळूच बोलत नाही घेत, म्हणजे माझं लेक्चर चालू असताना खालच्यांना पण ऐकू येतं सर लेक्चर घेतात म्हणून. बर चला, हे पुढे ऐका, बाकी जाऊ द्या. पॅसेज असो, हिंदी असो, इंग्लिश असो, तुम्ही इंग्लिश घेतलेलं आहे, अजून कोणी घेतलं इंग्लिश? हा घ्या, सायन्स मुलं डेअरिंग करत, बाकीचे मुलं आपलं हिंदी मराठी बरं आहे, त्यांना इंग्लिश कळलं काय करायचं, ठीक आहे. भीती न्यूनगंड आहे आणि आपण ऍक्च्युअली मुलांना काय शिकवतो पॅडागॉजी मध्ये, काय कुठल्याही विषयाबद्दल न्यूनगंड नाही बाळगायचा, मला जमत नाही असं म्हणायचं नाही, आणि आपणच ते करतो. आता तुम्ही कसं मुलांना शिकवताना माहित नाही कन्सेप्ट की मला जमत, उडी मारायची रे, करायचं काय होत. आता मी घेतो ना पॅडागॉजी, मी असं म्हणलं मला जमत नाही, आलोच ना, इच्छा नसताना सुद्धा. बघा ह्याच्यामध्ये मेन कन्सेप्ट असा आहे की लँग्वेजचं एक पॅसेज असेल तुम्हाला, इंग्लिशचं लेक्चर मी लावलं सरांचा, ते नेमकं त्याचे खूप खूप डिस्टर्ब झालं, लेट जाय करायचे वगैरे काहीतरी, ते प्रॉपर झालं नाही असं अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन, मी तर अवेलेबल नव्हतोच. इंग्लिश मध्ये काय करायचं, ज्याचं व्हॅक्युबलरी चांगलं आहे, नाही मराठीमध्ये हे सेम आहे, पॅसेजचा कन्सेप्ट सगळ्यांना आहे. तुम्हाला 2 क्वेश्चन व्हॅक्युबलरी म्हणजे काय, शब्दसंग्रह म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी. इंग्लिशमध्ये इडियम्स अँड फ्रेजेस, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, याच्यावर क्वेश्चन असेल तुम्हाला 2 क्वेश्चन, आणि 2 क्वेश्चन एक्झॅक्ट इंग्लिशच्या ग्रामरवरती असतात, एक्झॅक्ट इंग्लिश ग्रामर. मग त्यात डायरेक्ट इनडायरेक्ट करा, टेन्सेस, फिगर ऑफ स्पीच नाही, त्यात बाकी सगळ्या गोष्टी असतात. ते पोएम मध्ये
फिगर ऑफ स्पीच पोएम मध्ये असतं. कारण फिगर ऑफ स्पीच काय असतं? ते कळलं तुम्हाला काय असतं ते? हा, तर ते क्वेश्चन असतो. पुढचे 6 क्वेश्चन तुम्हाला पोएम वरती कविता, पण पोएम असणं कंपल्सरी नाहीये. कधी कधी दोन्हीही पॅसेजेस पडतात. सर आम्हाला पोएम म्हणले पॅसेज आले तर कसं व्हायचं आमचं? तर असं नाही, कधी कधी तुम्हाला दोन्ही पॅसेज पण येऊ शकतात. 6 क्वेश्चन पॅसेजचे, हा त्यात पण तुम्हाला परत सेम पॅटर्न असतो. काही क्वेश्चन पॅसेजचे, काही व्याकरण वगैरे सगळं मिक्सअप मध्ये असेल. आणि तिन्ही लँग्वेज बद्दल बोलतो तुम्हाला मी, म्हणजे मराठीला पण हेच आहे, इंग्लिशला पण हेच आहे, ते त्याला हेच आहे. जर पोएम आली, सरांनी तुम्हाला फिगर ऑफ स्पीच शिकवलेलं आहे. जे लेक्चर ऍब्सेंट आहे त्यांनी रेकॉर्डिंग बघा. अजून रेकॉर्डिंग अपलोड कुठे केलं, अजून उद्या अपलोड करेल मी, ते आज करेल. फिगर ऑफ स्पीच वर तुम्हाला कंपल्सरी पोएम मध्ये 2 क्वेश्चन असतात. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 2 लँग्वेज सॉल्व्ह करताय तर तुम्हाला 4 क्वेश्चन फिगर ऑफ स्पीचचे येणार आहेत. आता फिगर ऑफ स्पीच काय असतं मला विचारू नका, त्याचा अभ्यास तुम्ही करा, ते शोधा, गुगलला जा आणि शोधा फिगर ऑफ स्पीच काय असतं. ठीक आहे, ते थोडा म्हणतो अलंकारिक भाषा टाईप असतं, तेच नसतं ते. हा, फिगर ऑफ स्पीच भाषा अलंकार सारखं असतं. म्हणजे बोलताना सरळ नाही बोलायचं, असं वाकड्यात जाऊन बोलायचं. किंवा अशी फिगर ऑफ स्पीच मध्ये काय असतं ऍक्च्युली, ते वाक्य सुंदर बनवण्याकरता वापरलेलं असतं अलंकारासारखं, तसं ते आहे. तर फिगर ऑफ स्पीच तुम्ही करून घ्या पोएम मध्ये, लँग्वेज वरून सॉल्व्ह करा. आणि शेवट टाइम जर तुम्हाला मॅथ्सला भेटला, भेटलाच पाहिजे, मॅथ्स पर्यंत जा आणि मग मॅथ्स सॉल्व्ह करा. रोज डेली अभ्यास करता तुम्ही काय कराल? आता तुम्हाला मी पॅडागॉजी एक्सप्लेन केलं काय करायचं, तुम्हाला युएस एक्सप्लेन केलं मी काय करायचं, लँग्वेजचं काय कराल मला सांगा तुम्ही, लँग्वेजचं काय कराल डेली? ग्रामर नाही करायचं, पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. पीवायक्यू. आता लँग्वेजचं काय करायचं, सॉल्व्ह करताना एक काम करा, विथ पॅडागॉजी करा. म्हणजे रोज 5-5, 6-6 घंटे घेऊन बसा. तुम्ही आता पण आयुष्यात नाही केला 5-6 घंटे अभ्यास, आता करा. ठीक आहे, रोज 5-6 एवढा हप्त्यावर करा फक्त. जर तुमची सीईटी निघाली आणि तुम्हाला आन्सर की पण येईल, तुम्हाला हे भेटतं का कार्बन कॉपी? मग तुम्हाला कसं कळलं उत्तर काय लिहिलं तुम्ही? हा, पेपरात टिक करता येईल, पेपरला टिक करून ठेवा. सीईटीचे आन्सर की येईल आपली ऑनलाईन येते बाकी क्लासेसची वगैरे, आपण नाही काढत, बरोबर दिवसाला काय कोणतरी काढत. आन्सर की आली की चेक करा, त्यात तुम्हाला ऍटलिस्ट पास झालं काय, म्हणजे तुमचं टेन्शन जाईल टीईटीचं. म्हणजे हप्ताभर नीट करा, म्हणजे परत 3-4 महिने गोंधळ घालावा लागणार नाही. हप्ताभर नीट करा, 3-4 महिने आराम करा. आता परत स्कोर मला परत टीईटीच्या मागे लागा. आणि टीईटी तुम्हाला एवढी सोपी नाही जेवढं तुम्हाला इकडे दिसतंय, ती फार अवघड परीक्षा. सो सीईटी काढून घ्या. ही सीईटी हुकली, ऑलमोस्ट तुम्ही पकडून चालला की आता आपण या भरतीमधून हुकलेलो आहोत. आता आपण डीएड बीएड सर्टिफिकेट फाडून फेकून द्यायचे, जर रविवार सीईटी पास झाली नाही तर. कारण तुम्ही टीईटी कशामुळे चान्स कमी वाटतंय मला. मी तुम्हाला डिमॉरलाइज नाही करत आहे, हे त्याला सावध करणं म्हणतात. कारण टीईटीची कंडिशन, रिझल्ट आहे ना 21चा, 3% पोरं पास झाले, 3.5%. आता आपल्या माहिती आपली कंडिशन काय. सो डोंट टेक रिस्क. आता काढून घ्या, हप्ताभर सगळे काम बाजूला ठेवून द्या, अभ्यास करा. बरं, लँग्वेज म्हणून काय कराल तुम्ही? पॅसेज सॉल्व्ह करा. जे क्वेश्चन व्याकरणाचे पडलेत तेवढंच व्याकरण करा. पण तुम्हाला वाटलं एखादा क्वेश्चन टेन्सेसचा पडलाय इंग्लिशमध्ये, किंवा काय म्हणतात म्हणजे काळवरती पडलाय, थोडीशी काळ वाचून काढा. एखादा क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्टचा पडलाय, त्या मराठीत तुम्हाला पण विचारता बघा, ते शब्द संधी म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, संधीच ना. हा, त्या संधी, त्या संधी वाचा. एखादा 2 क्वेश्चन मराठीमध्ये असतो, संधी वाचायच्या, त्यावर 1-2 क्वेश्चन असतात. असं ते हे केव्हा कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करशाल. सगळे पीवायक्यू काय करा तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला रोज 4-5 घंटे सगळे विषय असे ठरवून घ्यायचे. 1 तास हे करायचं, झालं 1 तास ठेवून दिलं, पुन्हा पुढचं 1 तास मला हे करायचं, ठेवून दिलं. असं टप्प्याटप्प्याने डेली विषय वाटून घ्या आणि छानपैकी सॉल्व्ह करा हप्ताभर. तुमचा एक कॉन्फिडन्स शनिवारपर्यंत खूप जास्त बिल्टअप झालेला असेल. कारण तुम्ही दिवसाला, जर आपण बघू प्रॅक्टिस किती करशाल तुम्ही, तर 60 क्वेश्चन तुम्ही पॅडवाईज सॉल्व्ह करशाल. तुम्ही 30 क्वेश्चन ईव्हीएसचे सॉल्व्ह करशाल, 60 आणि 30 90. त्यानंतर तुम्ही मॅथ्सचे परत जवळजवळ दोन्ही पकडून 30 जुने 60 क्वेश्चन तुम्ही मॅथ्सचे करशाल, 150 झाले. आणि परत तुम्ही लँग्वेजचे पण तुम्ही 60-60 क्वेश्चन तरी करशाल. म्हणजे दिवसाला जवळ सरासरी तुम्ही 250 क्वेश्चन सॉल्व्ह करताय. दिवसाला कमीत कमी 300 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. होतील?
300 क्वेश्चन झाले नाही, झोपायचं नाही, जेवण करायचं नाही, ठरवून यायचं. दिवसाला 300. आजचा वार सोडून द्या, 6 दिवस उरले. 7 18. शनिवारपर्यंत आपले 1800 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले असतील. जेव्हा तुमच्या डोळ्याखालून हाताखालून जेव्हा 1800 क्वेश्चन जातील तेव्हा तुमचा रविवारचा कॉन्फिडन्स हा काहीतरी वेगळा असतो. पण हे आत्तापासून केलं तर होईल ना. आता हा म्हणताय उद्या परत बसायला रील्स पाहतो इंस्टाग्रामवरती. 1800 क्वेश्चन झाले पाहिजे. डेली 300 करायचे. कसे करा आणि कोणतेही करा. त्यात मॅथ्स पण ऍड करून घ्या. बरं, हे राहून क्युरी असेल तर मला विचारा. पेपर 1 मध्ये काय करायचं अजून काही क्युरी आहे? सर हॅलो सर. फर्स्ट मराठी असतं ना तरी फर्स्ट लँग्वेज क्वेश्चन 91 असतो. हॅलो सर. लँग्वेज 1 मध्ये क्वेश्चन नंबर 91 हा लँग्वेज 1 चा असतो. क्वेश्चन नंबर 121 हा लँग्वेज 2 चा असतो. आणि वर मेन्शन असेल मराठी पेपर 1, मराठी पेपर 2. अजून काही? हॅलो सर. एनिथिंग एल्स? तुमचा सुरू पेपर 2 सुरू व्हायचं. मराठी पेपर 1 च्या मुलांचं काय मला सांगा. हो मॅडम, तुम्हाला मी आपलं वाचून झालेलं असलं ना तर समटाईम वी नीड्स रिव्हिजन्स. काहीच अडचण नाही. पण तुम्ही कसं 12 पण सॉल्व्ह केल्या, सगळ्या परत सॉल्व्ह करा. कारण काही गोष्टी आपल्या बुद्धीतून निघून गेलेल्या असतात. जेव्हा रिव्हिजन पेपरला तुम्हाला एखादा क्वेश्चन जेव्हा तुम्ही वाचशाल तेव्हा तुम्हाला कळ हा क्वेश्चन आधी येऊन गेलेला आहे, परत आलाय, पण याचं उत्तर मला आठवत नाही. ते केव्हा होतं? जेव्हा आपण रिव्हिजन केलेलं नसतं. ज्यांनी एकदा वाचलंय त्यांनी रिव्हिजन करा. ऑब्विस ज्यांनी अभ्यास करत त्यांनी वाचला असेल, कारण मी केव्हापासून सांगतो पेपर वाचा म्हणून. आज कुठे सांगतोय आहे की नाही? आपण मनावर आधी पण घेतलं नाही, आता पण घेणार नाही. ठीक आहे. प्रॅक्टिस पीवायक्यू, ओनली पीवायक्यू. सीईटी पूर्णपणे पीवायक्यू वर चालतं. फॉर काइंड इन्फॉर्मेशन. टीईटी नाही बरं का, सीईटी. हा, ह्या का बाकी आपलं यायचं पेपर 1 चं काय बाकी मला सांगा. काय करायचं कळलंय का तुम्हाला? करशील पण पेपर 1 काय करायचं कळलं का? क्युरी असेल विचारा. काहीच नाहीये. करशाल का? शेजारी भावबंद कल्याण काही खूप अभ्यास करते, हुशार आहे ती, पहिल्यापासून हुशार आहे ती. तुमचं क्लिअर ना? हा. पेपर 2 चे मला फक्त सांगा, सोशल सायन्सचे मुलं किती आपले? तुम्ही तिघे सायन्स वाले. पेपर 2 चं कोण आहे? तुमचं पेपर 2 तुमचं समाजशास्त्र घ्यावं लागेल. पण ठीक आहे, चला थोडं इकडे लक्ष द्या. पेपर 2 वाले थोडं लक्ष द्या इकडे. आता अगेन थोडं लक्ष द्या. पेपर 2 मध्ये मी थोडा पॅटर्न तुम्हाला एक्सप्लेन करतो कसा असतो. क्वेश्चन्स मार्क्स. तुम्हाला पण पहिला सेक्शन पॅडागॉजी असेल. आय एम रिपीटिंग अगेन. पेपर 1 चे मला गप्पा बरोबर का? हे बात गलत आहे. म्हणजे आमचं झालंय आता काही घेणं नाही. मी पेपर 2 च्या मुलांना हे प्रकर्षाने सांगेल की तुमची पॅडागॉजीची लेवल जास्त असते कम्पेअर टू पेपर 1. दोघांचा सिलेबस सेम जरी असला तरी क्वेश्चन पॅटर्न वेगळा आहे. तुम्ही पण रोज काय करायचं? पेपर 2 पेपर 1 दोघांची पॅडागॉजी सॉल्व्ह करायचं डेली 1 तास. पेपर 1 च्या मुलांना मी पेपर 1 च्या मुलांना काय म्हणलो पेपर 2 पॅडागॉजी घ्या, कारण जेव्हा तुम्ही पेपर 2 चे क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा ऑलरेडी हाय लेवलचे असतो, म्हणजे आपली प्रॅक्टिस पण जास्त लेवलची होईल. हा त्या मागचा उद्देश. म्हणून पेपर तुम्ही पॅडागॉजी करता बाकी विषयाला नाही, फक्त पॅडागॉजीला. पेपर 1 च्या मुलांनी काय करायचंय, इव्हन टाइम जर भेटला जे आहे ना पॅसेज, ते म्हणतात एक्स्ट्रा काय करायचं, पॅसेज त्यांचे पॅसेज घ्या सॉल्व्ह करायला. कोणाचे? पेपर 2 वाल्यांचे. तुमच्याच पॅडागॉजी सेम तुम्हाला थेअरी पण सगळ्या त्याच आहे त्यांच्यावाल्या. थेअरीच करा सगळ्या यांच्या. आज पाऊस दिवस का आपल्याला वाटत नाही का? पाऊस उघडतच नाही. हा, दिले काल लिहून सगळे मी, तुम्ही काल नव्हते. हा, सगळ्या थेअरी व्यवस्थित करा आणि पॅडागॉजीचे आतापर्यंत पडले पेपर 2 सगळे पीवायक्यू, फक्त पीवायक्यू रीड करा. पुस्तकांना हात लावू नका. पीवायक्यू मुळे तुम्हाला अनुभव आला असेल मॅडम, क्वेश्चन जास्त सॉल्व्ह लागतात, प्रॅक्टिस वाढते आपली.
इव्हन हा फायदा तुम्हाला मॉक टेस्टला पण झाला असेल. पीवायक्यू इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. हा सेक्शन तुम्ही गेले अटेंड करायचा. एक नंबर. सेकंड सेक्शन तुमचा असेल सोशल सायन्स ऑर जनरल सायन्स अँड मॅथ्स. समाजशास्त्र. समाजशास्त्रवाल्या मुलांना क्वेश्चन नंबर 31 ते क्वेश्चन नंबर 90 म्हणजे एक क्वेश्चन नंबर 31 ते क्वेश्चन नंबर 90 पर्यंत. पहिला क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 30 हा तुमचा पॅडागॉजी असेल. आणि समाजशास्त्राच्या मुलांना क्वेश्चन नंबर जो आहे 31 ते 90. और सायन्स पण कसं असेल 31 टू ते और एकमेकाला आपलं हॉल तिकीट बघायचं आपण काय घेतलं ऑब्व्हियसली माहित असेल तुम्हाला तुम्ही काय घेतलंय ते सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 60 क्वेश्चन 60 मार्क. जे मुलं समाजशास्त्राला आहे अशा मुलांना क्वेश्चन हिस्ट्रीवरती आहे. हिस्ट्री कुठलं वाचायचं 6वी 7वी 8वी इथं आपल्याला काहीच एक्सक्यूज नाही. पीवायक्यू वरून समाजशास्त्र नाही होतं. रिडिंग करावं लागेल तुम्हाला एक्झॅक्ट. पेपर 2 च्या मुलांना एक्झॅक्ट स्टडी करायचा आहे. तुम्ही पीवायक्यू वर चालू शकत नाही. पीवायक्यू फक्त पेपर 1 च्या मुलांसाठी तुम्हाला नाही. समाजशास्त्र हिस्ट्री 6वी पासून तर 8वी पर्यंत तुम्ही आतापर्यंत रेडी केलं नसेल बघा टाइम भेटतो का. सेम फॉर जनरल सायन्स 6वी ते 8वी. एनसीआरटीचे पुस्तक घ्यायचे सीबीएसई बोर्डचे. हिस्ट्री वाचायचं. अगेन जिओग्राफी 6वी ते 8वी. सिविक्स 6वी ते 8वी. सिविक्स माहिती तुम्हाला नागरिकशास्त्र. हे तुम्हाला 3 विषय करायचे आहे. त्यात थोडं इकॉनॉमिक्स नसतं थोडंफार नावाला 1-2 क्वेश्चन असतात. म्हणजे तुम्हाला 3 विषय संपवायचे समाजशास्त्राला. तुम्हाला नाही सॉरी तुम्हाला. हा सायन्सला तुम्हाला काय करायचंय 6वी ते 8वी समाजशास्त्र आणि मॅथ्सला 6वी ते 8वी एनसीआरटीचं मॅथ्सचं बुक सॉल्व्ह करायचं. 3 बुक सॉल्व्ह करायचे तुम्हाला. जर नाही झालं पॉसिबल तर ऍटलीस्ट आपले सायन्सचे लेक्चर बघा आपले मॅथ्सचे लेक्चर बघा. नाही ते भेटलं तर एवढं तरी करा. वाचा कंटाळा आला तर. आणि समाजशास्त्रवाल्यांना शक्य झालं तर जिओग्राफीचे लेक्चर मी टाकलेले आहेत ऍपमध्ये. ते जिओग्राफीचे लेक्चर ऐका. सिविक्स तुम्ही करून घेशाल आणि टाइम भेटला तर हिस्ट्रीचे पण लेक्चर टाकलेत मी आहे टाकलेले ते पण तिकडनं ऐका. जर वाचायला कंटाळा असेल तर ऐकायला काय लागतं आपण झोपून पण ऐकू शकतो. हा म्हणताय झोपून नाही ऐकायचं मग ते लावून करायचं. ठीक आहे चला. थोडक्यात काय मला सांगायचं की समाजशास्त्र पेपर 2 वाल्यांना एफर्ट्स जास्त आहेत. ठीक आहे. हा आता यांनी आपण नंतर सॉल्व्ह कसं करायचं मी तिकडे पोहोचणार आहेच. लाईट पण जाऊ शकते ऑनलाईनच्या मुलांना. आमच्याकडे खूप जोरात पाऊस चालू आहे नाशकात. नाशिकमध्ये रे आम्ही प्रेमाने असं म्हणतो. हा एक झालं बाकी मग लँग्वेज 1 लँग्वेज 2. खरं म्हणजे खरं सांगायचं ठरलं ना तर तुम्हाला लोकांना लँग्वेज टीच करायला भेटत नाही. कोणला पेपर 2च्या मुलांना बऱ्यापैकी तुम्हाला ते लँग्वेज 1 केव्हा तर तुम्ही MA मराठी वगैरे केलंय त्याचं तुम्ही MA इंग्लिश केलंय किंवा MA हिंदी केलंय त्याच लोकांना ते लँग्वेजला पाठवतात. असे सायन्सच्या मुलांना कोणी म्हणत नाही हिंदी शिकवा म्हणून म्हणतं का तर तुम्हाला लँग्वेज दिलेला आहे. मग तुमचा ऍक्च्युअल तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून लँग्वेज टीच करायला लावत नाही. तुम्हाला ऍक्च्युअल त्यांनी बाकी विषयांकरता घेतलेलं असतं. म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला जॉईनिंग जे भेटतं ऍज अ टीचर म्हणून हे तुमच्या एज्युकेशनवर भेटतं. पेपर 1च्या मुलांचा काही संबंध नाही. पेपर 2 बद्दल बोलतो. तुम्हाला डायरेक्ट विषय असाइन केलेले असतात शिकवण्यासाठी. तर लँग्वेज 1 लँग्वेज 2 ऑलरेडी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मी. व्हॉट शुड बी युअर स्ट्रॅटेजी हे सांगितलेलं आहे. फक्त सॉल्व्ह करताना क्रम 1 नंबर पॅडागॉजी घ्या. ठीक आहे. समाजशास्त्राच्या मुलांनी 2 नंबर समाजशास्त्र घ्यायचं आहे. पूर्ण नाही 90 क्वेश्चन 60 क्वेश्चन. 3 नंबर लँग्वेज 1 4 नंबर लँग्वेज 2 हा पॅटर्न वापरायचा. दुसरी गोष्ट जे मुलं नाही सांगतो तुम्हाला सायन्सवाले शक्यतो सायन्सवाले मुलं जरी असेल तरी मॅथ्सचे आपले काही वांदे असतात. तुमचे मॅथ्सचे क्वेश्चन लेंदी असतील वेळ खूप असतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही काळजी घ्या की तुम्ही सुद्धा मॅथ्स सेक्शन जो असेल ना हा डायरेक्ट शेवटला शिफ्ट करा. कोणी तुम्ही सुद्धा मॅडम सगळ्यांनी
ज्या लोकांचा मॅथ्स आहे त्यांनी मॅथ्स सेक्शन सगळ्यात शेवट म्हणजे 5 नंबरला घ्यायचा. सगळा पेपर सॉल्व्ह करायचा, मग मॅथ्सला हात लावायचा. मी तुम्हाला आपण त्या विषयाला काय म्हणतो आपण असं कमी भाव वगैरे देतो असं काही नाहीये. तर तुमची कंडिशन बघून सांगतो. ठीक आहे. तर तुम्ही पास व्हावी माझी इच्छा आहे. त्यामुळे आपण ते करणार आहे. हा, आपण टीईटी पण आपण तयारी करून घेऊ. तुम्हाला वाटतंय आता टीईटी होणार नाही असं कॉन्फिडन्स आम्ही म्हणलो असेल मगाशी, पण गंमतशीर म्हणलोय. आपण टीईटी सुद्धा क्वालिफाय करणार आहोत. आज समजा की तुमचा अभ्यास 0% आहे टीईटीचा, तरी तुम्हाला 90% 100% पर्यंत घेऊन जबाबदारी माझी आहे. तेवढा आपण सिलेबस क्लासमध्ये करून घेऊ. तेवढे आपण मॉक टेस्ट करून घेऊ. तेवढी तुमची आपण तयारी करून घेऊ. तुमचा अभ्यास आता काही नसेल, डोंट वरी. तुमची टीईटी आपण काढून घेऊ. पण सीईटी ट्राय मारा, ट्राय युअर बेस्ट. आपण टीईटी म्हणजे इन शॉर्ट फायदा काय असतो, सीईटी पण क्वालिफाय, टीईटी पण क्वालिफाय. तेवढं माझं म्हणणं. दॅट्स. आणि ह्यामध्ये अजून आता तुम्हाला फक्त लास्ट लेक्चर म्हणून सांगतो, आपण जी बॅच चालू करणार आहे, माझा प्रयत्न हा 16 जुलैचा असणार आहे. 16 जुलैला आपण महा टीईटीची बॅच चालू करणार आहे आपण. नोटिफिकेशन येईल तेव्हा येईल. जर अचानक नोटिफिकेशन पडलं ह्या 15 दिवसात, तर बॅच आधी पण सुरू होऊ शकते. ठीक आहे. टीईटीचे मे बी तुम्हाला टायमिंग जास्त भेटतील. आपण मे बी 3 स्लॉट मध्ये बॅच करणार आहे, मॉर्निंग आफ्टरनून इव्हिनिंग. त्यामुळे त्यात तुम्हाला व्हेरिएबल चान्स असेल येण्याचा. ठीक आहे. तर हा, आता पहिली गोष्ट, ज्यांचे ऑलरेडी ऍडमिशन आपल्याकडे आहे, कशा करता, सीईटी तुम्ही ऑलरेडी फी भरलेली आहे. काय भरली असेल ती, तुम्ही फी भरली असेल सीईटीची, तर ह्या फी मध्ये तुमचं महा टीईटी पण इन्क्लूड आहे. यू डोंट नीड टू पे एनिथिंग. यात तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आणि मॉक टेस्ट त्या पण ऑफलाईन प्रिंटेड हे आमच्याकडनं भेटतील. तुम्हाला वेगळं काही पे करायची गरज नाही. इव्हन याच्यानंतर पुढची आपली बॅच चालू होईल टेटची, टीआयडी टेट. ह्या करता पण तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाहीये. या पण टेस्ट ऑनलाईन तुम्हाला आमच्याकडनं भेटेल. एव्हरीथिंग इज इन्क्लुडिंग युअर फी. ठीक आहे. खूप जास्त वाटतं तुम्हाला, खूप जास्त भेटतं ना आम्हाला फी मध्ये, असं म्हणून फिलिंग भेटत नाही तुम्हाला, अरे एवढे एवढे पैसे भरले आम्ही, एवढं काय काय भेटतंय. मग एवढं खूप जास्त दिले तुम्हाला. पण ऍटलिस्ट तुमचं काम आहे की आता शेवटचं लेक्चर सांगतो, ऍटलिस्ट टीईटी बॅचला तुम्ही प्रत्येकाने कालचं लेक्चर तुम्हाला म्हटलं परवा लेक्चरला मी, की प्रत्येकाने 2-2, 3-3 ऍडमिशन ऍटलिस्ट घेऊन या. नाहीतर मग काय होईल, आलो 2 मिनिटं आलो मी. म्हणजे काय होईल की जेणेकरून थोडंसं माझे ऍडमिशन मी गोळा करेलच, बट तुमच्या रेफरन्सने तुम्ही त्यांना ऍटलिस्ट घेऊन या. मला सांगायला लागणार, डू युअर बेस्ट. तुम्हाला फी भरायची अशी पण नाही, तुम्हाला फक्त त्यांना घेऊन यायचं. आणि तुम्हाला काही फेक सांगायचं नाही, आपण कोणाला फसवत नाही. पण तुम्ही एखाद्या फ्रेंडला घेऊन आले वा, आणि तो म्हणला की तू कुठं आणलं मला, तू काही शिकवत पण नाहीये, तू घडवलं मला, तर असं काही नाही. आपण प्रॉपरली घेतोच. आपण मॉक टेस्ट पण घेणार आहे, आपण लेक्चर पण घेतो, सगळं आपण ऍक्च्युअली जेन्युअन सगळं मुलांना आपण देतो. त्यामुळे काही अडचण नाहीये. त्यावर तुमच्या क्रेडिटला काही हात लागणार नाही. ठीक आहे. चलो, पेपर 2च्या मुलांनी फक्त सायन्स आणि मॅथ्स थोडी व्यवस्थित करा बरं का, आणि सोशल सायन्स व्यवस्थित करा. हा, बुक रीड करायला टाइम नसेल तर मी तुम्हाला लेक्चर बघा, व्हिडिओ बघून करून घ्या, इनफ होईल. आता तुम्हाला वेळ पण एवढा नाही आता बुक वाचायला, व्हिडिओ वगैरे बघून घ्या, तेवढं इनफ आहे. ओके. अजून यात काही क्वेरी असेल तर मला विचारा. थँक्यू. हा, एक मिनिट.